पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। उर्मी, तुला लहान भावंड आहेत का ग? नाही, मी एकुलती एक आहे। नशीबवान आहेस तू। म्हणजे? तुला सांगतो उर्मी, आयुष्यभर या पुनर्वसूला वाचवण्यासाठी मला इतक्या लबाड्या कराव्या लागल्यात ना, आणि मुख्य म्हणजे माझं मलाच कळत नाही मी असं दरवेळी का करत आलोय ते। पण किती नाही म्हटलं तरी धाकटा भाऊ आहे ना ग, आणि शिवाय माझं मलाच वाटत राहतं आपल्याशिवाय त्याला दुसरं कोण आहे ना। बरं, तो जे काही म्हणतोय ना ते माझं मलाही चालणार नाहीच, पण माईंची काळजी आहेच। नाही नाही, पण आता हे शेवटचं, आता काही जरी झालं ना तरी मी त्यात पडणार नाही, विस्तरू दे त्याचं त्यालाच। नाहीतरी तो माझी बाप शिरावर घेणार नाहीच, माझी मलाच फेडावी लागणार आहे तिथे। तुझी जन्मवेळ 2:32 हे लक्षात ठेव। रामचंद्र, हा, अधिकम कर्माणां नैत्रम जयते शीघ्रम जातम सर्वम। काय झालं? मी येतच होतो दादा तुमच्याकडे। मला यायला विलंब झाला म्हणून नाही, हे काय आत्ताच दिलं की नसं? 2:32। हो, 2:32 आणि जन्मस्थळ पण लिहिलंय त्यात। हो, आहे इथे। यांच्या घरच्यांना बोलवून घ्यावं लागेल। होय, मी यावरून पत्रिका बनवतो, पाहतो। तोवर यांच्या घरचे दूरध्वनी क्रमांक घेऊन ठेवा। पत्रिका जुळल्या तर वेळ घालवून चालणार नाही, लगेच हालचाली सुरू कराव्या लागतील आपल्याला। होय, येत। माझ्या घरी नक्की काय सांगायचंय? सगळंच, लग्नाविषयी। वासू, उर्मी, भयंकर आहे सगळं। काय? तू कशाबद्दल बोलतोयस? तुला पण कळलं का? म्हणजे तुला आधीपासून माहिती होतं का? आधीपासून कसं कळेल? आत्ता कळलं मला। म्हणजे? मला एक सांग, तू कशाबद्दल बोलतेस? अरे, दादानी रामदादांना माझ्या घरी फोन लावायला सांगितलंय। हो, ते तर ते आधीपासूनच म्हणत होते। तू एवढं शांतपणे कसं काय रिॲक्ट होतोस रे? अगं, तर चिडून आणि हायपरून काय होणार आहे उर्मी? पण मग आता काय करायचं आपण? मला असं वाटतं तुझ्या बाबांना सगळं सांगावं लागेल। अरे, पण रामदादांनी पत्रिका जुळवल्या आहेत आपल्या। काय? अरे हो, तुला हे सांगायचंच राहिलं ना? म्हणजे? एक मिनिट। उर्मी, अरे, तू गेल्यानंतर दादांना खूप वाईट वाटलं। म्हणाले धाकट्या भावासाठी शेवटची लबाडी करतो। भाऊ पण ना, त्यांनी जन्मवेळ बदलली अरे माझी, तुझ्या पत्रिकेशी मॅच करण्यासाठी। थँक गॉड। उर्मी, माझं ना डोकं उठवायला लागलं होतं। नाही, बाकी काही नाही, पण माईची तब्येतीसाठी। हे बघ वासू, सध्या माईंची तब्येत हा प्रश्न आपल्यापुढे नाहीये। आता माझ्या घरच्यांना लग्नाचं आमंत्रण देण्याचा किंवा मला माहेरी पाठवण्याचा विचार आहे दादांचा। तो कसा खोडायचा हे बघ। काहीतरी करावं लागेल। काय करायचंय? उर्मी, सॉरी, पण आपल्याला खोटं बोलायला लागेल अजून। वासू, अरे इलाज नाहीये। ए, मला नाही रे असं खोटं बोलायला आवडत। का मग मला फार आवड आहे का त्याची? हो, पण कुठेतरी थांबायला हवं ना हे सगळं। आता तुझ्याच म्हणण्यानुसार आपल्या पालक। हे बघ वासू, एक दिवशी ना हे सगळं अंगाशी येणार आहे, खोटं बोलणं वगैरे। तेव्हाचं तेव्हा बघू आपण। मला नाही पटत। मग काय करायचं? सगळं खरं सांगायचं माईदादांना? नाही, तसंही म्हणत नाही मी। उर्मी, आता माईची तब्येत महत्वाची आहे, बाकी काही नाही। वासू, काहीही झालं ना तरी माझ्या बाबाला या लग्नाबद्दल कळता कामा नाहीये। तेच तर मी म्हणतोय ना। काय सांगणार आहेस तू? विचार करू आपण। बरं, तू मला हेच सांगणार होतास का? नाही नाही, ते वेगळंच आहे। म्हणजे? ते नंदिनी बद्दल आहे।
नाही, 5 मिनिटात 10व्यांदा मी विचारतेय, कळतंय मला, पण काय झालंय हो? म्हणजे थोडेफार गुण जुळत असतील तरी चालवून घेऊया हा आपण. याला म्हणतात पत्रिका जुळणं. काय? हो, उत्तम जुळतायत पत्रिका. म्हणजे सुनबाईंमुळे मुलाचा उत्कर्ष आणि प्रगती आणि चिरंजीवांमुळे मुलीला सुखाचा लाभ आणि उन्नतीचा मार्ग दिसणार आहे. खरंच की काय? हे काय, महाराजांचीच कृपा म्हणायची. अहो, एवढ्या चांगल्या पत्रिका तर आपल्या देखील जुळल्या नव्हत्या. मी म्हंटल नव्हतं तुम्हाला, त्या दोघांच्या एकमेकांची वागण्यावरूनच कळतंय. आदर्श आदर्श पत्रिकांचा नमुना म्हणून संग्रही ठेवला पाहिजे त्या पत्रिका. अहो, एवढ्या चांगल्या जुळलेल्या पत्रिका मी उभ्या आयुष्यात पाहिल्या नव्हत्या हो. चला, माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं बाई. कमाल आहे, खरंच कमाल आहे. म्हणजे बघा ना, महाराजांनी अगदी योग्य सून आणून ठेवली आपल्या दारात. आणि मीच त्यांना ओळखू शकलो नाही, महाराजांचा संकेत समजू शकलो नाही. माझ्या खोट्या अहंकारामुळे दारात माझ्या सुनेच्या रूपाने आलेल्या लक्ष्मीला मी नाकारलं. माझ्या ज्ञानापेक्षा माझा अहंकारच मोठा झाला होता. अहंकार कुठे? नंदिनीसाठी तुम्हाला वाईट वाटत होतं एवढंच. नाही, पण अहंकार तर होताच ना. जाऊ द्या, झालं गेलं, गंगेला मिळालं. आता ते उगाळत बसून काही हातात लागणार आहे का? झालं ते झालं. आता पुनर्वसूच्या लग्नाची तयारी करूया आपण. हो, आता मोकळ्या आहात तुम्ही. तुम्हाला जे करायचंय ते करा. हो बाई, छान झालं. आता पुनर्वसूच्या लग्नाच्या आमंत्रणाची यादी पूर्ण करते. तर साक्षात ब्रह्मदेवांनीच त्यांची गाठ बांधली म्हटल्यावर मी पामर तो काय करणार, नाही का? काय? अगं हो, तेच तर. मी भाऊच्या खोलीतून बाहेर निघालो तेव्हा नंदिनीच्या खोलीच्या बाहेर मला सगळं गोंधळ ऐकू आला आणि माझ्या पायाशी सूर येऊन पडली. आणि मी बघितलं तर ती, बाप रे, ती जीव देण्याचा प्रयत्न करत होती. हो, हे डेंजरस आहे. हा, उर्मी, पुन्हा हे तिचं काही नवीन नाटक नसेल ना? मला नाही वाटत. कशावरून? ते डिप्रेशन मध्ये असेल वासू. तुला हे खरं वाटतंय का? तिचं वागणं खोटं आहे असं म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाहीये ना. मग आता काय करायचं? डॉक्टरांकडे नेऊया तिला आपण. तर डॉक्टर काय करणार आहेत? डॉक्टर म्हणजे सायकॅट्रिस्ट. हो, पण ती तयार होणार आहे का त्याला? आपण तिला तयार केलं पाहिजे वासू. हे बघ, तिच्याबद्दल राग ना माझ्याही मनात आहे, पण शरीराने आजारी असलेल्या माणसाशी आपण वाईट वागतो का? नाही ना. मग मनाने आजारी असलेल्या माणसाला पण आपण समजून घ्यायला हवं. मला भीती अशी आहे की तिने या घरात स्वतःला काही करून घ्यायला नको. तसं तिने केलं आणि त्या दादांना कळलं ना तर? हो, पण दादांना सांगायला तर हवं ना. उर्मी, बरी आहेस ना तू? मग हे पण लपवायचं का त्यांच्यापासून? उर्मी, आता हे सुद्धा दादांना सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. अरे पण किती गोष्टी लपवून ठेवायच्या? थांब उर्मी जरा. दादांना हे सगळं नाही आवडणार आणि झेपणार तर मुळीच नाही. आणि आत्ता कुठे नंदिनी बद्दलचा गिल्ट त्यांच्या मनातून कमी होतोय. त्यात हे सगळं कळून त्यांनी स्वतःला दोषी मानायला नकोय मला. अरे पण तिने पुन्हा असं काहीतरी केलं म्हणजे? अगं, तू म्हणतेस तसं आपण त्या सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाऊ ना तिला. पुण्यात जावं लागेल ना? हो, मी तालुक्यात कोणी डॉक्टर आहेत का ते शोधतो आधी. वासू, मला खूप भीती वाटते. हा, कसली? आपण फारच खोटं बोलतोय रे. उर्मी, आपण हे सगळं माईसाठी करतोय ना. पण तरी खोटं ते खोटंच ना. चांगल्या गोष्टींसाठी बोललेलं खोटं वाईट नसतं. आनंदनाथ महाराज की जय. महाराज, तुमचीच कृपा आहे. तुमच्या आशीर्वादानं सगळं नीट झालंय. खरंय. पत्रिका जुळली नसती तर काय, या प्रश्नाचं उत्तर नव्हतं माझ्याकडे. म्हणजे मोठ्या धर्मसंकटात सापडलो असतो आपण. मला कळलं नाही. त्यांचा विवाह जरी अमान्य केला असता तरी त्यांचं सहजीवन कसं नाकारणार होतो आपण? पत्रिका जुळत नाहीत म्हणून त्यांना वेगळं कसं करू शकणार होतो आपण? बरं, पत्रिका जुळत नाहीत म्हणून त्यांना सून म्हणून स्वीकारणं अवघडून बसलं असतं आणि इकडे आड आणि तिकडे वीर अशी अवस्था होऊन बसली असती आपली.
तोडगा शोधणं अवघड नाही, अशक्य होऊन बसलं असतं. पण महाराजांनाच काळजी, त्यांनीच सोडवलं आपल्याला या पेचात. खरंय खरंय, अगदी खरंय. बरं, शास्त्राने वागायचं म्हणजे माणुसकी सोडून वागायचं असंही नाही करता येत ना. नुसतं या 2 पत्रिका जुळल्या नाहीत तर या पत्रिकेमुळे घर जुळलं असं म्हणायला हरकत नाही. या पत्रिकांच्या रूपाने हे घर जुळलंय आणि आता या लग्नानं उर्मीचं आणि आपलं घर पण जुळेल. बघा, मी सांगते तुम्हाला. देव करो आणि त्यांच्या आई वडिलांनाही सुबुद्धी येऊ. धर्म आणि शास्त्राचं महत्व त्यांना पटो. त्यांना पटो किंवा न पटो, उर्मीला पटलं म्हणजे झालं. पटेल, त्यांनाही पटेल. बोललं पाहिजे त्यांच्याशी एकदा. समजूतदार आहेत त्या. कदाचित धर्म आणि शास्त्राचं महत्वच त्यांना माहित नसेल. हे नास्तिक बिस्तिक काही खरं नसतं हो. एकतर तो आव तरी असतो किंवा अज्ञान तरी. आपण त्यांच्याशी बोललो ना की हे सगळं गळून पडेल. धर्म आणि शास्त्राला आव्हान देणारी माणसं मूर्ख असतात असं माझं स्पष्ट मत आहे. हरिओम. अहो, कसलं धर्म आणि कसलं शास्त्र सांगताय मला? हे बघा, म्हणजे मी आता एक उदाहरण म्हणून सांगतो. ताटाभोवती पाणी फिरवायची पद्धत. आता पूर्वी काय होतं, शेणानं जमिनी सारवलेल्या असायच्या, त्याच्यावरती किडे मुंग्या फिरत असायचे. म्हणजे हे सगळं ताटाजवळ येऊ नये म्हणून ही पाणी फिरवायची पद्धत सुरू झाली. पण आता मला सांगा, या शेणानं सारवलेल्या जमिनी राहिल्यात कुठे? पण ज्यासाठी ते शास्त्र बनवलं गेलं ते कारण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. पण ती परंपरा मात्र मागे राहिली. आणि तुम्हा धर्म धर्म म्हणणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही. नाही, माझा मुद्दा एवढाच आहे की आपल्या रूढी परंपरांना एक शास्त्र आहे हे मला मान्य आहे. पण आता काळ बदललाय आणि त्या जुन्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीयेत. मग आता जग जसं बदललंय तसं आपण बदलायला नको का? अहो, लोक चंद्रावर जाऊन खऱ्या चंद्राचे फोटो आणायला लागलेत, तरी आपण पत्रिकेतल्या चंद्राला महत्व देत राहायचं का? हा, नाही, म्हणजे खऱ्या चंद्राचं शास्त्र काय आहे, त्याचं सूर्यमालेतलं स्थान काय आहे हे बघायचंच नाही आणि त्याच्या पत्रिकेतल्या स्थानाचं अवडंबर माजवायचं आणि त्याला महत्व देत राहायचं. याला काय अर्थ आहे? नाही, त्या रूढी परंपरांच्या पाठीमागे लॉजिक आहे ना, त्याच्याबद्दल मला काही तक्रार नाहीये, माझी काही हरकत नाहीये. पण त्या रूढी परंपरांचा अवडंबर माजून समाजाला त्याचा उपद्रव व्हायला लागला तरी त्याच्या विरुद्ध कोणी बोलायचंच नाही, शब्दही काढायचा नाही. विद्या, अरे जरा थांब ना, कशाला भांडतोयस? हे धर्माचं दुकान मांडले तुम्ही, धंदा धंदा बाजार मांडले तुम्ही या धर्माचा. अहो, तुमच्या मठवाल्यांनी हे. हा 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 आता आलात तुम्ही तुमच्या मूळ पदावर. हे लक्षात ठेवा, हे जे आहे ना हे तुमचं खरं रूप. म्हणजे आता हातपाय तोडायच्या धमक्या तुम्ही कोणाला देताय? आणि तुमच्या पोका धमक्यांना मी घाबरेन असं वाटतं का तुम्हाला? नाही, मी अजिबात तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. काय ना, तुमचे हेच जे खरे रंग आहेत ना ते जगासमोर यायला हवेत असं वाटतंय मला. नाही, तुम्ही मला लॉजिकली गप्प करा ना. म्हणजे मला गप्प करण्याकरता तुम्हाला या हातपाय तोडायच्या धमक्या द्यायला लागतात. याच्यावरून तुमचा खोटारडेपणा सिद्ध होतो ना. हा, अरे नाही, हे पा हो, काय तुम्हाला करायचंय ते करा. काय, पण मी तुमच्या विरुद्ध लिहिणं या जन्मात तरी थांबवणार नाही, कळलं ना मठवाल्यांनो? हो, पण अपॉइंटमेंट मिळेल का? कधीची? बरं. नाही, पेशंट मी नाही आहे. पेशंटचं नाव नंदिनी आहे. तिचं वय असेल साधारण 22-23. हो. अच्छा, म्हणजे तुम्ही एक फॉर्म पाठवणार ज्याच्यामध्ये प्रश्न असतील, ज्याची उत्तरं तुम्हाला पाठवायची. हां, म्हणजे डॉक्टरांना त्या पेशंटचा अंदाज येईल. हरकत नाही. हां, तुम्ही मेल करा मला, मी तुम्हाला ईमेल ID पाठवतो. हो, चालेल. अच्छा, म्हणजे ही उत्तरं पाठवली की अपॉइंटमेंट मिळू शकेल ना? बरोबर, ठीक आहे. थँक्यू. काय मिळाली अपॉइंटमेंट? हो, तालुक्यातलेच डॉक्टर आहेत. ते म्हणाले की ते एक फॉर्म पाठवतील ज्याच्यामध्ये प्रश्न असतील, त्याची उत्तरं पेशंटने लिहायची आणि ती पाठवायची आणि उत्तरं त्यांना मेल करायची. म्हणजे त्यांची एक टीम आहे जी या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करते. म्हणजे पेशंट डॉक्टरांच्या समोर जाण्याच्या आधी डॉक्टरांना अंदाज आलेला असतो की पेशंट ओव्हरऑल कसा आहे. वासू, नंदिनीला तयार करणं आलं, पण यातलं मी काही करणार नाही. असं काय करतोस? अगं म्हणजे काय, मी बाहेरनं मदत करतो ना सगळी.
त्या नंदिनी नामक मांजराच्या गळ्यात घंटा तुलाच बांधावी लागणार. पण ती तुझं ऐकेल ना? म्हणून तर नाही म्हणतोय ना मी. म्हणजे अगं मी म्हणतोय म्हणून तिने जाण्यापेक्षा तिचं स्वतःच चुकलंय हे तिने समजून डॉक्टरांची मदत घ्यायला हवी. सुरुवातीपासून तिच्याबरोबर मी एक डिस्टन्स मेंटेन केलंय. तिच्या या प्रतापांमुळे मला ते कमी करायचं नाही. नाहीतर तिला वाटेल ना की आपण असं काहीही केलं की घाबरून हा आपल्याशी नीट वागतो. नाही, बरोबर आहे तुझं, पण तिने माझं नाहीच ऐकलं तर? मग आपल्याकडे एकच पर्याय आहे. कोणता? दादा. आत्या, चुकलं ना ग माझं. तू बोलू नकोस माझ्याशी. आता काय पाया पडू का तुझ्या? काही गरज नाहीये. मी नाही करणार परत तसं. पुनर्वसूने सांगितलं म्हणून. सोड ना ग राम. अगं नंदे, नंदे उठ. नंदे मला ना भीती वाटायला लागली तुझी. का मी काय भूत आहे का मला घाबरायला? भूत परवडलं तुझ्यापेक्षा. का? जीव देण्याची धमकी नाही ना देत ते. आत्या, चुकलं चुकलं चुकलं, त्रिवार चुकलं. आता काय रडवणारच का तुम्हाला? नंदे, काय नाही केलं ग मी तुझ्यासाठी म्हणून असं वागलीस तू? हा? अगं तुला काही झालं असतं तर काय करणार होते मी? कुठे जाणार होते? आणि अक्काला काय उत्तर दिलं असतं मी? आता तिचं नाव काढण्याची काय गरज होती? तुझं हे असं वागलीस ना तर तिला बोलवून घे ना मी आणि सांगीन तू बघ काय ते म्हणून. आणि मग ती काय दादांना सांगून त्या सुनीलची तुझं लग्न लावून दे. मग बस काळ कुठं मूर्ख कुणीकडची अक्कल नसल्यासारखी वागतेस तू. शोभतं का ग तुला हे? एवढी मोठी घोडी झाली पण. काय झालं आता? नंदे तुला कळतंय का मी काय बोलतेय ते? मला सगळं कळतंय. तुलाच कळत नाहीये हे तुलाच माहित नाहीये. उर्मी, त्यांचा मेल आलाय. बरं, तू प्रिंट आउट काढून ठेवा. मग पण उत्तर पाठवणार काही नंदिनी? मी बोलते तिच्याशी. मग तुझं बोलून झाल्यावर काढतो मी प्रिंट आउट. अरे कागद कशाला वाया घालवू तिच्यासाठी मी? बरं ऐक ना, मी तिच्याशी बोललेलं तिला आवडणार नाहीये कदाचित. उर्मी, आता तू या सगळ्याचा विचार करू नकोस. पण तिला कळेल ना की हे सगळं तू मला सांगितलंयस. मी दादांना सांगण्यापेक्षा तुला सांगतोय. हे तिच्यासाठी बरंच आहे. ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. नाही म्हणाली ना तर तडक दादांना जाऊन सांगूयात आपण. पासू, आधी ते पत्रिकेचं होऊन जाऊ दे ना. ते झालं असेल. कशावरून? कारण भाऊने विचार करूनच वेळ सांगितली असेल दादांना. दादा काही इतका वेळ गप्प बसणार नाही. त्यांनी तुझी पत्रिका काढली असेल. आणि ज्या अर्थी एवढी शांतता आहे त्या अर्थी आपल्या पत्रिका जुळल्या असणार आहेत. उर्मी, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही, असंच. उर्मी, बोल तिच्याशी. जेवढ्या लवकरात लवकर तिच्यावर उपचार होतील तेवढी लवकर ती बरी होईल आणि आपण सुटू. पत्रिका अगदी उत्तम जुळत आहेत. नक्षत्र योग सगळं अनुकूल आहे. ती दोघं एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावतील. त्यांचं आध्यात्मिक आणि प्रापंचिक जीवन उत्तम असणार आहे. त्यांचं सहजीवन आनंददायी आणि संसार सुखाचा होणार हे पत्रिका अगदी स्पष्ट सांगतायत. हे काय योगायोग हा म्हणायचा? चमत्कारच नाही रामचंद्र? हो हो. हाय, ब्रह्मदेवाने जणू काय त्यांची गाठ स्वर्गात बांधलेली आहे असं वाटतं. इतक्या उत्तम जुळणाऱ्या पत्रिका मी आज तागायत कधी बघितल्या नाहीत. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, तसं झालं असतं खरं. देवाने इतकी अनुरूप मुलगी आमच्या दाराशी आणून उभी केली आणि आमच्याच डोळ्यावर कसली झापडं आली होती कोणास ठाऊक. असो रामचंद्र, मुलांना ही बातमी सांगा आणि सुनबाईंच्या घरच्यांशी तात्काळ संपर्क साधला पाहिजे. होय दादा. आणि सुनबाईंना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करा. अगो बाई, काय झालं? काही चुकलं का आमचं? काही नाही हो. पत्रिकेचा महिमा बघतीये. म्हणजे रामचंद्र, आतापर्यंत उर्मीचा उल्लेख तुमची सून असा व्हायचा बरं का. आणि आता नुसती सून झाली बरं का. आता पत्रिकेनेच त्यांचं जुळवलं म्हटल्यानंतर मी तोडणारा कोण होतो? हा, तेव्हा रामचंद्र त्यांच्या घरच्यांना कळवा.
म्हणावं वैदिक पद्धतीने विवाह झाल्याखेरीज आम्ही ही सोयरीक काही स्वीकारणार नाही. तेव्हा या म्हणावं, पुढचं सगळं ठरवूया. नाही, त्यांचंही म्हणणं समजून घेतलं पाहिजे ना. आणि हो, त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था तात्काळ करा. हं? होय दादा, येतो. तू इथे अजिबात येऊ नकोस. म्हणजे? अगं इथे सेफ नाहीये. आणि बाबाचं काय? तो कोणाचं काही ऐकतो का? तूच जरा ऐक, त्याला फोन कर, बघ कदाचित तुझं ऐकेल. अगं मी केला होता त्याला फोन, त्याने उचलला नाही. अगं आता तर तो जास्तच मठवाल्यांच्या विरुद्ध इरेला पेटलाय. काय तर म्हणे सगळे मठच नष्ट झाले पाहिजे. तू मात्र काळजी घे उर्मी. बघ ना ग, अगं तुझ्या घरी यायचं आता पुन्हा एकदा बारगळलं. आधी आईंच्या तब्येतीमुळे आणि आता हे विद्याचं असं. आई मी बोलते बाबाशी. बोल त्याच्याशी. त्याला म्हणावं पुरे झालं आता. आता बायको आणि मुलीची काळजी घे. विचार कर जरा तिचा. समाज समाज म्हणून काय मिळणार आहे त्याला? अगं पण तो जे काही करतोय ते सगळं चांगलंच आहे. अगं बाळा, पण त्याच्या कामाचा त्याला तर त्रास होतोच आहे, पण मला तुला त्रास व्हायला नकोय. अगं मला नाही त्रास होणार. आणि तू ना त्याच्यावर नको चिडूस ग. त्याला थोडंसं समजून घे. त्याला समजावून सांगण्यासाठी म्हणून मी तुला फोन केला, तर तू मलाच समजा. हा अगं पण मग मी त्याला पण सांगेन की. नक्की फोन कर त्याला आणि मला कळव तो काय म्हणतोय ते. हो आई. आणि हो, काळजी घे हा बाळा. हो. ए उर्मी, ऐक ना, आईंना सुद्धा एकदा फोन कर ग. मला असं वाटतंय त्या तुझ्या फोनची वाट बघताय. हो करते. चल.